नाची मोठी बातमी, लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार. ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात. गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. आतापर्यंत लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात एकूण 9 हप्ते जमा करण्यात आले आहेत. मात्र आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 1,500 रुपयाऐवजी 2,100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये करण्यात आली होती. दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, महायुती पुन्हा एकदा राज्यात सत्तेमध्ये आली. मात्र या योजनेतील लाभार्थी महिलांना अजूनही 1,500 रुपयेच देण्यात येत आहेत. 2,100 रुपये कधीपासून मिळणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे. मात्र तुर्तास तरी 2,100 रुपये मिळण्याची शक्यता कमी आहे. तसे संकेत अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की आम्ही 2,100 रुपये देऊ असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र आता या योजनेवर बोलताना भाजप नेते परिणय फुके यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. नेमकं काय म्हणाले फुके? लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. या योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 2,100 काय 3,000 रुपये देऊ, पण थोडा वेळ थांबावे लागेल. मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, 2,100 नाही तर 3,000 रुपये देऊ, पण काही दिवस थांबावं लागणार आहे. आमच्या लाडक्या बहिणींचा आमच्यावर विश्वास आहे. त्यांनी आम्हाला मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलं आहे. त्याची परतफेड आम्ही करणार आहोत. 1,500 रुपये सुरू ठेवणार आहोत आणि पुढे जसजशी राज्याची परिस्थिती सुधारेल तससे 2,100 रुपये देऊ आणि आणखी सुधारली तर 3,000 रुपये देऊ, असं परिणय फुके यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता महिलांना वाढीव पैसे कधीपासून मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.